नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आजच्या कॉफी विथ रिंगण या अत्यंत महत्वाच्या भागामध्ये आणि महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलंय छावाचे प्रदेशाध्यक्ष श्री विजयकुमार घाडगे पाटील यांना. आणि आज राज्यामध्ये निर्माण झालेल्या अत्यंत महत्वाच्या विषयावर त्यांच्याबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत. विजयकुमारजी, सुरुवातीला तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. आम्ही आपल्याला निमंत्रित केलं आणि आपण होकार देऊन या आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल दोन प्रश्नावर आपल्याला साधारणपणे आजच्या भागामध्ये चर्चा करायची आहे की मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातल्या काही तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याचं उभं पीक वाहून गेलं. पीकच वाहून गेलं की शेती वाहून गेली. अत्यंत दुःखात शेतकरी असताना, कर्जमाफीची मागणी पुढे येत असताना बाबासाहेब पाटील की जे की राज्याचे सहकार मंत्री आहेत, एक अत्यंत महत्वाचे नेते आहेत अजित पवार गटाचे, त्याने असं विधान केलं की शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा नाद लागलाय. काय सांगाल? नाद लागलाय? नाही, कसं आहे, खर तर आम्ही पाटलाकडं बऱ्याच वर्षापासून पाहतो. अतिशय शांत माणूस, संयमी माणूस आणि राजकारणातला प्रचंड मोठा अनुभव असलेला व्यक्ती म्हणून आम्ही पाहायचो. ते अचानक काल जळगाव जिल्ह्यामध्ये बोलताना चुकीच्या भाषेत शेतकऱ्याबाबतीत चुकीचं वक्तव्य करणं हे निषेधार्ह आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याच शेतकरी वर्गाला हे योग्य वाटलं. आणि बोलता बोलता त्यांनी सांगितलं की बाबा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला. आणि दुसरा शब्द वापरले की आम्ही आश्वासनं, कर्जमाफीची आश्वासनं आम्ही निवडणुकीच्या काळात आम्हाला निवडून यायचं पण आम्ही देतच असतो. हे खरं बोलून गेले ते. म्हणजे जे पोटात होतं ते ओटावर आलं. राज्याचं सरकार ज्या अगोदर 2024च्या निवडणुकीच्या अगोदर, निवडणुकीपूर्वी त्यांनी सांगितले की अजित पवारांनी आमचं सरकार आल्याबरोबर महायुतीचं पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. हे आश्वासन एकट्या राष्ट्रवादींनी नाही दिलं, भाजपनं तसंच म्हणलेलं आहे, शिंदे शिवसेनेनं तसंच म्हणलेलं आहे आणि अजित पवार गटाने तेच म्हणलेलं आहे. प्रत्येकाच्या जाहीरनाम्यात ते वाक्य होतं. बरोबर आहे. कदाचित जाहीरनामा जाहीर झाल्याच्या नंतर, प्रकाशित झाल्याच्या नंतर कदाचित अजित पवारांनी या सगळ्या सहकाऱ्यांची बैठक घेतली असावी आणि सांगितलं असावं की हे कर्जमाफीचं आश्वासन फक्त निवडणुकीपुरतं वापरायचं आणि हे आपण खोटं आश्वासन देतो. ओके. हे त्या बैठकीत घडलं असावं. आणि ते काल बाबासाहेब पाटलांनी काल जळगावच्या सभेमध्ये खरं बोलून गेले. विजयकुमारजी, बाबासाहेब काय बोलले हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलो. पण तुम्ही छावाचे प्रदेशाध्यक्ष आहात. माणिकराव कोकाटे यांनी जेव्हा शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये असं विधान केलं तेव्हा तुम्ही सगळे तुम्ही छावाचे सगळे नेते अगदी माणिकराव कोकाटेवर तुटून पडला. कुठल्याही किमतीमध्ये माणिकराव कोकाटेचा राजीनामा झाला पाहिजे, त्यांच्याकडनं कृषी मंत्री पद गेलं पाहिजे, यासाठी तुम्ही प्रचंड मोठं आंदोलन उभा केलं. परंतु बाबासाहेबांच्या या विधानावर छावा अत्यंत थंड आहे. काय गोडबंगाल काय थंड काय करताय मग तुम्ही? काय केलं? काय थंड कसं म्हणतो? केलं काय? ज्या दिवशी बाबासाहेब पाटलांनी शेतकऱ्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी लातूरला प्रेस कॉन्फरन्स घेतली. ओके. काय आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी राजीनाम्याची मागणी केली. अजित पवारांनी अशा चुकीच्या लोकांना पदावर नाही ठेवलं पाहिजे. आम्ही तर समजायचो बाबासाहेब पाटील शांत, संयमी आणि संवेदनशील आहेत. पण छावा केव्हापासून एवढी शांत, संयमी, कुठं संवेदनशील? बाबासाहेब पाटील म्हणतोय मी. काय बाबासाहेब पाटीलला आम्ही शांत संयमी समजायचो. चुकीचं वक्तव्य केलं ना मग याला माफी नाही. मग तुम्ही काय करता? जो शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचं बोलल त्याच्या पाठीशी छावा संघटना ताकदीने हात धुवून लागणार. पुढे काय मुख्यमंत्र्यांना आज पत्र लिहिले. ओके, पुढे काय? मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे, तुमच्या मंत्रिमंडळात चुकीचा व्यक्ती बसवलाय. जसं माणिकराव कोकाटेला तुम्ही बाजूला केलं तसं बाबासाहेब पाटलांवर तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे. या पद्धतीचा आम्ही आज राज्याच्या मुख्यमंत्री अजित पवारला बोलून उपयोग नाही. तुम्हाला सांगतो, अजित पवारांना बोलून काहीही उपयोग नाही. कारण अजित पवारांना ज्यावेळेस आमच्यावरती त्यांच्या गुंडाने आमच्यावरती हल्ला केला त्यावेळेस अजित पवारांना मी प्रमोशन सुद्धा दिलं, पुण्यात भेटायला गेलो. त्यावेळेस अजित पवारांनी आम्हाला सांगितलं होतं की ज्या लोकांनी तुमच्यावर हल्ला केला, जो व्यक्ती, जो पदाधिकारी आहे, त्या पदाधिकाऱ्याला मी पक्षात स्थान देणार नाही.
प्रमोशन दिलं. माणिकराव कोकाटेलाचा राजीनामा घेता म्हणून सांगितलं आणि त्यांना क्रीडा मंत्री केलं. प्रमोशन केल्यावर बी छावा गप्पच बसली. नाही, गप्प नाही बसली. काय केलं पुढे? एक लक्षात घ्या, मध्यंतरीच्या काळामध्ये समाजाचं आंदोलन उभं राहिलं. मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईला आरक्षणाची चळवळ होती. त्या चळवळीचा भाग आम्ही सुरुवातीपासून आहोत. त्यामुळे शेवटी समाजाचा विषय होता. आपण थोडं त्या आंदोलनात सक्रिय राहिलो. त्याच्यानंतर अतिवृष्टी आली, म्हणजे लागोपाठ ही दोन विषय आल्यामुळं मी थोडा ब्रेक दिला. अजित पवारांना तो हल्ला परवडणार नाही, एक लक्षात घ्या. एवढं काही आम्ही सोप्यात नका घेऊ छावा संघटनेला. पण लोक तर खूप वेगळीच चर्चा करतात. काय करत? तुमचं सेटलमेंट झालं अजित पवारांबरोबर, एक लक्षात. लोकांचे शब्द बोलतो विजयकुमार. ठीक आहे ना, शेवटी कसं असतंय समाजात काम करताना आतापर्यंत का बोलले नाहीत लोक? माझ्यावर हल्ला झाला, मी अजित पवारांना भेटायला पुण्यात अँब्युलन्सद्वारे गेलो. विजयकुमार, जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा तुमच्या बाजूने मराठवाडा उभं राहिला, प्रत्येक माणूस उभं राहिला. कोण उभं राहिलं नाही? शेतकरी सगळेच उभं राहिले, तुमच्या बाजूने उभे राहिले, सगळे ताकदीने उभं राहिले. मग लोकांच्या मनामध्ये वाई भेटून आल्यानंतर हे प्रकरण शांत कसं झालं? आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं. शांत नाही, तुम्हाला लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळणार आहे का? मग आता आपण ताज्या विषयावर छावा संघटनेचा इतिहास आहे. हो, माहिती आहे आम्हाला, पाहिलं तुम्हाला. छावा संघटनेचा 40 वर्षापासून आम्ही छावा पाहतोय. आम्ही तो हल्ला विसरलेला नाही. ओके, जशाच तसं उत्तर मिळणार आहे. धुमसतोय काय, फक्त आम्ही वाट बघतो, वेट अँड वॉच त्या भूमिकेत आम्ही सध्या आहोत. ताज्या विषयावर जे कोणी लोक आमच्यावर आरोप करतायत, बरोबर आहे ना, जे कोणी लोक आमच्यावर आरोप करतायत त्यांनी फक्त ब्रेकिंग न्यूजची वाट बघावी. आता आपण ताज्या विषयावर येऊ. तुम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं, पत्रकार परिषद घेतली आणि थांबले सगळे. पुढे आता छावा चुप आहे. असं तुम्ही माणिकराव कोकाटेच्या बाबतीमध्ये का नाही केलं? फक्त एक पत्र दिलं, एक पत्रकार परिषद घेतली आणि शांत बसले. रस्त्यावर उतरले, त्यांच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठा रस्ता रोको झाला. एक आंदोलनाचं स्वरूप माणिकराव कोकाटे. त्या प्रत्येक वेळेस आंदोलनाची एक पद्धत वेगळी असते. यावेळी तुम्ही आंदोलनाची पद्धत बदलली? हो, बदलली ना. कशी? मुख्यमंत्र्यांकडे आम्ही पत्रव्यवहार करतोय, मुख्यमंत्र्यांना तो विषय मांडतोय, किंवा तुमचे अनेक वेळा मंत्री चुकतायत. काय, माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत तसंच झालं. आज बाबासाहेब पाटील आहेत, आता मध्यंतरी ते काय निलेश गायवळचं एक प्रकरण राज्यात गाजतंय. रामदास कदम साहेबांचे चिरंजीव शस्त्र परवान्यात काहीतरी त्यांचा विषय येतो. म्हणजे तुम्ही चुकीच्या लोकांना किती पाठीशी घालणार आहात? एकटे बाबासाहेब पाटीलच नाही, आता मी मुख्यमंत्र्यांना हे 2-4 जे मंत्री आहे त्याच्यामध्ये, आता अजित पवारचा आमदार त्यांचा ऐकत नाही, तो संग्राम जगताप नावाचा. तो अजित पवारापासून 10 आमदार काढून बाजूला जातो अशी चर्चा आज बातमी. मला काय काहीतरी अजित पवारांच्या पक्षातच गडबड आहे मोठी. तेच म्हणायचं. मग ते म्हणूनच म्हणलं तुम्हाला, अजित पवारांना सांगून उपयोग नाही. अजित पवारांना ज्यावेळेस सूरज चव्हाणची नियुक्ती झाली, त्यावेळेस पुनर्वसन झालं, त्याचं प्रमोशन झालं, त्यावेळेस संभाजीनगरच्या पत्रकारांनी विचारलं की बाबा अशी नियुक्ती केली छावाच्या कार्यकर्त्यांना मारणाऱ्या सूरज चव्हाण. अजित पवारांनी सपशेल उत्तर काय दिलं? मला माहित नाही, निवड झाली. मग पक्ष कोण चालवतात? तटकरेंना माहिती आहे. तटकरे, मग तटकरेच अध्यक्ष आहेत का पक्षाचे? तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तुम्ही त्या सूरज चव्हाणचा राजीनामा मागितला होता. मग आता तुम्ही कसं काय चुकीच्या पद्धतीने उत्तर देता? आज संग्राम जगताप सारखा आमदार जर तुमचं ऐकत नसेल सांगून सुद्धा, काय मग अजित पवारांना ह्या बाबासाहेब पाटलाबद्दल बोलण्यात अर्थ नाही. आमचं म्हणणं काय, राज्याचे प्रमुख आहेत, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलणं गरजेचं आहे. कारण राज्याच्या प्रमुखाकडे आम्ही ही मागणी लावून धरली. म्हणजे एक पत्रकार परिषद घेतली, दुसरं त्यांच्याकडे एक पत्र दिलं, मी भेटणार आहे. त्यांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही. मी भेटणार आहे. आता राज्याच्या प्रमुखाला परवाला कॅबिनेट असते, कॅबिनेट संपल्याबरोबर ह्या विषयात मी राज्याच्या प्रमुखाला भेटलो. आणि बाबासाहेब पाटलांनी जी चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्याच्या बाबतीत खिनवून बोलल्यासारखं बोलले, त्याच्यावर काय कारवाई करणार सरकारचे प्रमुख म्हणून, याचं उत्तर मला मुख्यमंत्री. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी केलेलं विधान हे शेतकऱ्याच्या आजच्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या जखमेवर मीठ चोळणार नाही का? नक्कीच आहे. कारण मला एक म्हणायचंय, तुम्ही ज्यावेळेस तुमची चूक लक्षात आल्याच्या नंतर तुम्ही भाषणामध्ये ओघात बोलताना असं बोलून जाता की त्याला तुमचा ब्रेक नसतो. बरोबर आहे. पण ज्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की तुमची चूक झाली, त्याच्यानंतर तुम्हाला आठवतं की मी शेतकरी आहे, मी शेतकरी पुत्र आहे, मी पण शेती करतो, मी पण हाडाचा शेतकरी आहे, पुन्हा खुलासा करतो. हे पुन्हा खुलासा, दिलगिरी, फलाना बिस्ताना, हे सगळ्या गोष्टी सुरू होतात. मग मला काय म्हणायचंय, ज्यावेळेस राज्यातला शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात आहे, नैसर्गिक आपत्ती त्याच्यावर ओढावलेली आहे, जमिनी खरडून गेल्या, पिकं वाहून गेली, आणि अशा परिस्थितीत शेतकरी काय म्हणतोय, आमची कर्जमुक्ती करा.
आज आमचं पीक वाहून गेलंय, उद्या बँकेच्या नोटीस आमच्या दाराला येणार आहेत, बँकेचे कर्मचारी आमच्या दाराला येणार आहेत. त्या पिकातून 4 पैसे आम्ही व्याज भरू शकतो किंवा कर्जाचे 4 पैसे भरू शकत होतो, पण आमच्याकडे पिकच राहिलं नाही. मग शेतकऱ्यांनी कर्जमाफीची किंवा कर्जमुक्तीची मागणी समोर आणली. मग बोलता बोलता राज्याच्या सहकार मंत्र्याकडून जर अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य होत असेल, लातूरचे विशेष म्हणजे हो ना, कुठले जरी असले तर काय शेवटी पण लातूरच्या राजकारणाची एक संस्कृती आहे बोलायची. आतापर्यंत लातूरला एवढे मंत्री झाले, कोणाच्या तोंडातून अशा पद्धतीचं शेतकऱ्यांना डाचणारा शब्द गेला नव्हता. अभिषेक कुमार काय म्हणतात? नाही, त्याच आश्चर्य वाटतंय ना, त्याच शब्दाचं आश्चर्य वाटायला लागलंय. मी पहिल्यांदाच मुलाखत सुरू व्हायच्या सुरुवातीला सांगितलं की बाबासाहेब पाटील आम्हाला चांगले संयमी, शांत, संवेदनशील वाटायचे, पण ते अचानक का घडलं असावं का? मग राष्ट्रवादीची खरी भूमिका जे अजित पवार बोलतायत बऱ्याच ठिकाणी, अजित पवारांनी म्हणजे या प्रकरणाकडे बाबासाहेबांचा प्रामाणिकपणा म्हणून बघायचं झालं. नाही, मग पक्षासोबत प्रामाणिकच आहेत ना. अजित पवारांना कार्यकर्ता, बाबासाहेब स्वतः कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता, हो, खरं बोलणारा कार्यकर्ता. खरं बोलणार आहे. मी तेच सांगितलं ना तुम्हाला, जाहीरनाम्यात ते छापून आणलं तुम्ही, ते खोटं होतं हे तुम्ही खरंच समाजासमोर, जनतेसमोर, शेतकऱ्यांसमोर जळगावमध्ये मांडलं. आणि त्याचे जेव्हा पडसाद उमटायला लागले राज्यभर, तीव्रता निर्माण झाली, लोकांमधून रोष यायला, त्यावेळेस मग मी स्वतः शेतकरी आहे, हाडाचा शेतकरी आहे, दिलगिरी, फलाना विस्ताना, तो विषय सुरू झाला. मग अजित पवारांना सुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला होता की दादा कर्जमुक्तीचं काय, कर्जमाफीचं काय? आम्ही कुठे अतिवृष्टीच्या दरम्यान मी कुठं आश्वासन दिलं होतं? नाही दादा, कर्जमाफी झालीच पाहिजे. हे बाबा, पैशाचं सोंग करता येत नाही बोलले, सगळं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत. मला सांगा, आता ह्यांचे राष्ट्रीय नेतेच जर अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतील, बरोबर आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत, ठीक आहे, तुम्ही द्यायचं नाही द्यायचं तर नका देऊ, पण दिलासादायक तर बोला. आमच्या शेतकऱ्यांना आधार धीर द्यायचं तर बोला. पैसे सोंग करता येत नाही. मला एकच म्हणायचं, तुम्ही 2,215 कोटी रुपये अतिवृष्टीला पहिल्यांदा जाहीर केले, बरोबर, तुटपुंजी मदत, ते 8,500चा आकडा आला. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आले की राज्यभरात एक संतापाची लाट तयार झालेली आहे, शेतकरी खवळलेला आहे, उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था जड जाणार आहे, मतदारांच्या दारात जायला आपल्याला तोंड राहणार नाही. मग मला सांगा, 31,628 कोटीचं हे सोंग कुठून आणलं तुम्ही अचानक? 31,628 कोटीचं जे पॅकेज जाहीर केलेलं आहे, अनेक त्या संदर्भातले अभ्यासक असं सांगतात की हे पॅकेज फसवा आहे. अभ्यासकाची गरज नाही हो. मी काय म्हणतोय, तर बांधावर बसलेल्या शेतकऱ्यांना माहिती आहे ही फसवा आहे म्हणून. हा काय म्हणजे 6,000 कोटी रुपयाचीच फक्त तरतूद आहे, बाकी सगळं. मला एकच म्हणायचे, तुमच्याकडे पैसे नाहीत, तुम्ही काय म्हणले अगोदर, पैसे नाहीत, पैसे सोंग करताय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की योग्य वेळी कर्जमाफी करू. काय होते नाही होते तेवढे पैसे विधानसभेला तुम्ही लाडकी बहीण, फलाना बेस्ताना सगळं करून तिजोरी रिकामी, जसं तुमच्या फायद्यासाठी, तुम्हाला पोषक वातावरण करण्यासाठी तिजोरीचा कसाही वापर केला तुम्ही. तुम्ही मेजॉरिटीनं सरकारमध्ये बसले, आता शेतकरी अडचणीत आला, तुमच्याकडे पैसे नाही. त्यांचे स्टेटमेंट बघा तुम्ही सगळ्यांचे. शेतकरी खालून प्रश्न विचारल्या बरोबर शेतकऱ्यांना राजकारण करू नका, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या उजनीच्या शेतकऱ्यांना म्हणा. मला तेच म्हणायचं आहे, शेतकऱ्यांनी कधी राजकारण केलं? तुम्ही दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून तुम्हाला मतदान केलं आणि तुम्हाला सत्तेत बसवले. आणि ज्या दिवशी राज्यातला शेतकरी राजकारणासाठी उतरल ना, त्या दिवशी तुम्ही सगळे प्रस्थापित एका बाजूला जाऊन बसला. म्हणजे बाबासाहेबांच्या विधानाकडे आपण कसं बघायचं आता महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी, कशा स्वरूपामध्ये आता ते विधान काय समजून घ्यायचं? काहीच नाही, सत्तेची मस्ती आहे. सत्ता ही त्यांना, म्हणजे त्यांनी गणित घातलेलं की सत्ता पैशातून, सत्तेतून पैसा, हे सत्तेच्या मस्तीतून आलेलं आहे, सत्तेतून आलेलं आहे, काही नाही विधान आहे. तुम्ही किती जरी कळवळा आणला, मी शेतकरी पुत्र आहे, ठीक आहे, आम्ही मान्य करू, पाटील तुमच्याकडे 1,000 एकर जमीन, हो ठीक आहे, असू देते, तुमची आली, तुम्ही हाडाचे शेतकरी. काय माझा 2 एकर वारा मारा लागला नाही इकडं,
त्याची थट्टा त्याची 20-20 फूट जमीन खरडून गेली, वाहून गेली. सोयाबीन होत्याचं नव्हतं झालं. आज केंद्र सरकारनं 5,200 लमसम काहीतरी हमी भाव जाहीर केला. इथं तुमच्या ऑफिसच्या पाठीमागे बाजार समिती आहे. 4,200 आमचं सोयाबीन चाललं. 3900 रुपये, 3950 सोयाबीन काल एक. आमच्या भावाचं काय सोयाबीनचं ह्याच्यावर बोला ना. तेव्हा तुम्हाला मी शेतकरी वाटत नाही. तुम्ही ज्या दिवशी चुकलो की मग म्हणायचं मी शेतकरी. आमचं व्यक्तिगत बाबासाहेब पाटील असतील किंवा माणिकराव कोकाटे, व्यक्तिगत भांडण नाही, काय म्हणतात नाही, पण शेतकऱ्याच्या संदर्भामधला लढा मात्र ह्या लोकांच्या माझ्या ओळखी सुद्धा नाहीत. अगदी खरं आहे. हा काय त्या लोकांच्या ओळखी सुद्धा नाहीत. मी म्हणतो त्या दिवशी अजित पवारांना मी भेटायला गेलो. पहिल्यांदा मी अजित पवारांना भेटलास. लोक काही अर्थ सेटलमेंट झाली फटलमेंट झाली एक लक्षात घ्या. लोकांचं असं मत, त्या संदर्भात मी बोलतोय, आपल्याला लोकांच्या भावना बोलतो की विजय कुमारनी अजित पवारांना नाही भेटायचं. अन्याय विजय कुमारवर झालेला आहे. अजित पवारांनी विजय कुमारला भेटायला यायचं आणि विजय कुमारशी बोलायचं असं लोकांच्या भावना होता. कारण लोक तुमच्यावर प्रेम करतात. तुम्हाला एक सांगू, तुम्ही अँब्युलन्स घेऊन गेले राव भेटायला, त्यामुळे लोकांचं मी अंगावर गेलो. मी भेटायला काय गळा भेट घ्यायला गेलो नव्हतो. मी जाब विचारायला गेलो अजित पवार. आणि तेवढी छावाची ताकद आहे, शेतकऱ्याची ताकद विजय घाडगेच्या पाठीशी त्या दिवशी उभा राहिली. महाराष्ट्रामधून अजित पवारला मुंबई सोडून पुण्यात यावं लागलं. मी मुंबईला निघालो होतो. मुंबईला भेटायला येणार म्हणल्याच्या बरोबर अजित पवारांचा कसलाच दौरा नव्हता त्या दिवशी. रस्त्याने फोन सुरू झाले, पुण्यातच भेटू, पुण्यातच येतोय मी. बरं, तुम्ही मी तर फोनवर बोललोच नाही. काय चर्चा झाली काय, मला त्या दिवशी फक्त आमच्या हल्ल्यावरचा विषय झाला. मी अजित पवारांना एवढंच म्हणलं, आमचं चुकलं होतं. बरोबर आहे. तुमच्या लोकांनी आम्हाला एवढं मारलं. माझ्या सहकारी आमचे लातूरचे जिल्हाधिकारी दीपक नरवडे आणि मनोज लंगर, आम्ही तिघांना मारलं. काय चूक काय होती? मग शेतकऱ्यांच्या बाबतीत तुमच्या लोकांना प्रश्न सुद्धा विचारायचा नाही. प्रतिकात्मक आंदोलनाचा भाग सुद्धा तुमच्या समोर करायचा नाही. नेमकं चूक काय होती? दादा 5 मिनिट तर बोललेच नाही, स्तब्ध झाले. मग त्याच्यावर पुन्हा सांगितलं त्यांनी की बाबा जे झाले ते चुकीचं झालंय, त्याच्यावर मी कारवाई केली. ओके, त्याच्यानंतर त्याला पक्षात स्थान नाही अशा सुद्धा शब्दात सांगितलं. आणि मी शब्दाचा पक्का आहे ते महाराष्ट्राला माहित. ते माहित झालं, त्यांनी लगेच प्रमोशन केलं सोबत. मी म्हणलं ना पुन्हा, दादा किती शब्दाचे पक्के आहेत का नाही हे महाराष्ट्रानं बघितलं. अजित पवार शब्दाचे पक्के नाहीत. मी त्या दिवशी डिक्लेअर करणारा महाराष्ट्रातला पहिलाच चळवळीतला कार्यकर्ता. अजित पवार शब्दाचे पक्के असते तर त्याला पदावर घेतलं नसतं. बरोबर आहे, बरोबर आहे. काय, एका बाजूला त्या तटकरेला इकडे नियुक्ती करायला व्हायची, दुसऱ्या बाजूला मला संबंध, माझी त्या निवडीशी काही संबंध नाही म्हणून सांगायचं. कुणाला वेड्यात काढताय तुम्ही? तुमच्या चुलत्याला वेड्यात काढली. 50-60 वर्ष राजकारणात असलेला माणूस, त्याला वेड्यात काढलं तुम्ही. तर आता आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत. आमचं आता तर वय कुठे 30-32 सुरू आहे. बरोबर आहे. पण तरी मी सांगतो, आम्ही 3च पोरांनी, शेतकऱ्याच्या 3च पोरांनी अजित पवारांना गार केलं. ठीक आहे, तुमच्याकडे सत्ता आहे, पॉवर आहे, पैसा आहे, सगळ्याच गोष्टी. तर शेतकऱ्यांच्या पोराला मारल्याच्या नंतर, हात उचलल्याच्या नंतर काय होऊ शकतं हे महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलं. शेतकरी त्या दिवसापासून आजपर्यंत म्हणतो माझ्या पाठीशी ताकदीनं उभे आहेत. मी ज्या ज्या गावात जवळपास 52 ठिकाणी मी जाऊन आलो. छोट्या मोठ्या खेड्यापाड्यात सभा झाल्या माझ्या, त्या सगळ्या गावात जाऊन आलो की तुम्ही ताकदीने शेतकऱ्यांचे मनापासून काम करताय, आम्ही तुमच्या सोबत. लोकांचा विश्वास माझ्यावरचा उडाला. बरोबर आहे. 4-2 लोक कोण माझ्यावर आरोप करण्यात असल्या तर मी बिग घालत आणि मी त्याचं स्पष्टीकरण देणं. पण अशी मंडळी तुमच्याबद्दल असलेल्या लोकांचा पाठिंबा आणि सहानुभूती त्याला धक्का देते विजय कुमार? अजिबात नाही. त्यामुळे सातत्याने तुम्ही लोकांशी बोललं पाहिजे. काम करत राहणं माझं तत्व आहे. मी लोकातला कार्यकर्ता आहे. मी कायम लोकात असतो. मला स्टंटबाजी, बाराबनगडी, कुठं फोटो सेशन ह्याच्यात मला रस. मी लोकातला कार्यकर्ता. मी पहिला कार्यकर्ता ह्या सरकारच्या पाहणी दौऱ्यावर टीका करणारा महाराष्ट्रात. मी म्हणलं तुमच्या पाहणी दौऱ्यावर हजारो कोटी खर्च व्हायला लागले. गरज नाही ना. कशासाठी गेले नाटकं? एवढे मंत्री फिरतात, एवढे राज्याचे 3 प्रमुख फिरतायत, गरजच नाही तुम्ही फिरायची. तुम्ही बूट सुद्धा, तुमच्या बुटाला पाणी सुद्धा लागत नाही लावू काय. तुमच्याकडे सगळी यंत्रणा, ग्राउंड लेवल पर्यंत तुमची यंत्रणा आहे. तुम्ही अहवाल घ्या, त्याच्यावर कारवाई करा, त्याच्यावर मदतीचं आव्हान करा ना. मी पहिला कार्यकर्ता आहे.
मला सुद्धा आमच्या लोकांनी म्हणले की तुम्ही पाहणी दौरा केला पाहिजे. मी म्हणलं कोरडी सहानुभूती लोकांना दाखवतो. बरोबर आहे. आपण काय करू शकतो, शासनाला भांडू शकतो. पाहणी दौरा ही एक नौटंकी झाली आहे. पाहणी तेच म्हणतोय ना, मध्ये कोणी असो, मग ते उद्धव ठाकरे कोणी असतील, असो, मी काय म्हणतो तुम्ही आणखीन कोणी काँग्रेस कोणी असते. पहिल्या दिवशी सांगितलं की ओल्या दुष्काळात तुम्ही कोरडी सहानुभूती दाखवत फिरलात. हा, लोकांना काही मिळालं नाही. बरोबर. तुम्ही जनतेला वेटीस धरलं, प्रशासनाला वेटीस धरलं. हजारो कोटी रुपये हजारो कोटी रुपये खर्च झाला. तुमचा तर झाला पण तुमच्या मागे फिरणारी यंत्रणा, विमान, ते कर्मचारी, ते सुरक्षा, काय उपयोग काय? वर तुम्ही नेमले त्यांना पगार कशाला देताय, तलाट्याला कशाला देताय, तहसीलदारला कशाला देताय, ग्रामसेवकाला काय देताय, बीडीओला काय देताय, कलेक्टरला काय देताय? ही यंत्रणा तुम्ही नेमल्या कशाला? मग तुम्हालाच फिरायच्या सगळ्यात दौरे करत. तुम्ही हे लोक नेमले कशासाठी? मग तुमचा विश्वास नाही का या यंत्रणेवर? बरोबर आहे. आज आमच्या उजनी भागात लोकांच्या जमिनी खरडून गेल्या. त्या भागातल्या अधिकाऱ्याकडून माहिती घ्या ना तुम्ही. मुख्यमंत्र्यांनी तिथे जायची गरज नाही ना, किंवा उपमुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यात जायची गरज नाही, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी धाराशिव मध्ये जायची गरज नाही. इव्हेंट कशासाठी? अरे मी माझे आता उद्या जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, माझे लोक निवडून आले पाहिजे, माझा पक्ष मेरिट मध्ये आला पाहिजे, हीच भावना याच्या पाठीमागं. 31,000 हे जे पॅकेज आहे ते स्थानिक स्वराज्य संस्था पॅकेज आहे का? शेतकऱ्याच्या हिताचा बोगस आकडा आहे, फुगीर आकडा आहे. आमच्या मायबाप शेतकऱ्याच्या खात्यात जोपर्यंत पैसे पडणार नाहीत तोपर्यंत ते काही खरं नाही. खरंच नाही. लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही, ही एक म्हण आहे आपली ग्रामीण भागातली. त्या पद्धतीने हे होणार आहे. कारण शेतकऱ्यांच्या आतापर्यंत अनेक सरकार आहेत, तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं. आता शेतकऱ्यांना उभारणी घेण्यासाठी कोणीतरी हातभार लावलाय का? व काहीतरी कागदावरच्या योजना आणायच्या, कुणीतरी म्हणायचं झाडं लावतो, फलाने करतो, ते अजून काय जलशिवार योजना. लग्न लावणार आहेत एकनाथ शिंदे साहेब तिथल्या तरुणांची, वाचलं की नाही? नाही हो, शिंदे साहेब लग्न लावणार आहेत म्हणजे काय, लग्नाचा खर्चच करतील ना. होय ना, मग तसं काय. आम्हाला पूर्वच मिळला. मी कालच्या व्हिडिओ सांगितलं त्याला की ती तशी व्यवस्था करा. मला काय म्हणायचे, ठीक आहे ना, आज आमच्या खेड्यात तिथं 2 एकरवाला जमीनदार आमचं पोरं आहे, त्या 2 एकरवाला कोण पूर्वीच देणार? शिंदे साहेबांनी यावर लक्ष केंद्रित करावं. शिंदे साहेबांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं. खर्च काय खर्चाल सामूहिक विवाह सोहळा घ्यायचा, 1000 लग्न लावून. आपण या मुलाखतीच्या शेवटच्या भागामध्ये आपण पत्रकार परिषद घेऊन बाबासाहेब पाटील यांच्या विधानाचा निषेध केला. बरोबर, निषेध केला, राजीनाम्याची मागणी केली आणि पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात आपण काय म्हणावं? नाही, याच्यावर तुमचं राज्याचे प्रमुख म्हणून लक्ष असलं पाहिजे. केवळ लक्ष ठेवायला सांगितलं. ठेवा आणि जे काही तुम्हाला कारवाई करता येईल, आमची तर राजीनाम्याची मागणी आहे. अशा वारंवार चुका तुम्हाला मदत करता येत नसेल तर करू नका, परंतु आमच्या शेतकरी बापाला तुम्ही हीन वागणूक देऊ नका, हिनवून बोलू नका. नाद लागलाय म्हणजे आम्ही तुमचे नाद काढल्यावर नाद म्हणजे नाद लागला कशाला म्हणतो आपण मराठवाड्यामध्ये? सांगतो ना मी ते. तमाशाचा, दारूचा, हे विषय झाले व्यसनाचे. पण माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला काय नाद आहे? तुम्हाला काय काय नाद आहे? तुम्हाला संस्था वाढवण्याची नाद लागली, तुम्हाला कारखानदाऱ्या वाढवण्याची नाद आहे. करेक्ट आहे. तुम्हाला बँका वाढवण्याची नाद आहेत, तुम्हाला विधानसभेला निवडून यायचा नाद आहे, तुम्हाला आमदार झाल्याच्या नंतर मंत्री होण्याचा नाद आहे. मग तुमच्या एवढ्या मोठ्या नादापुढे झाल्यानंतर खोटं बोलायचं नाद आहे. चित्रचे काय महाराष्ट्रानं बघितले काय? तुम्हाला सांगतो, तुमच्या एवढ्या मोठ्या नादापुढं आमच्या शेतकऱ्यांचा नाद म्हणता येत नाही. जीवन मरणाची लढाई आहे. आमच्या जीवन मरणाच्या लढाई अत्यंत कठीण परिस्थिती सहन होणार नाही. तुम्ही किती आता बिंबीच्या देटापासून माफी मागा, तुम्ही चुकलात. आणि आम्ही शेतकऱ्यांची पोरं म्हणून त्याच्यावर हातोडा मारतो. तर मित्रांनो, हे होते विजयकुमार घाडगे पाटील, महाराष्ट्रातले एक शेतकऱ्याचे प्रमुख नेते, छावाचे प्रदेश अध्यक्ष. त्यांनी दोन्ही विषयामध्ये म्हणजे बाबासाहेब पाटलांच्या स्टेटमेंटचा निषेध तर केला आहे, मुख्यमंत्र्याकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. आणि सरकारने पूरग्रस्तांना किंवा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना जे पॅकेज दिले हे पूर्णपणे फसवं आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या समोर व्यक्त केली आहे. विजयकुमारजी, आज आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या तमाम प्रेक्षकांशी संवाद केलात, त्याबद्दल मी रिंगणच्या वतीने आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.